अटीला धरून तुम्हाला इतर कुठलीही भारतीय भाषा जी आहे ही शिकवली जाईल असं सरकार म्हणतंय, पण एक प्रकारे आता विरोध असा व्हायला लागलाय आणि हा राजकीय विरोध आहे. मला तुमचं पालकांचं मत खरं तर जाणून घ्यायला आवडेल, कारण अंमलबजावणीचा परिणाम हा तुम्हाला सहन करावा लागणार आहे किंवा फेस करावा लागणार आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? महाराष्ट्राचं राजकारण हे मराठी भाषेवर चाललेलं आहे आणि मराठी भाषेला धरून हा महाराष्ट्र आहे. इतर राज्यामध्ये त्यांच्या राज्यातली भाषा ही केलेली असते आणि इथे मराठी भाषेला प्राधान्य असताना मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्याच्या अंमलबजावणी काही न करता हिंदी जर भाषा सक्तीची गरज असतील तर राजकारण्यांचा निर्णय साफ चुकीचा आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी का मानावा, ही सक्ती चुकीची आहे. आणि मराठी भाषेवर राजकारण करणारे हे जे पक्ष आहेत आता संपूर्णपणे हा महाराष्ट्र राज्य हा मराठी भाषेवरच आधारित आहे. मग मराठी भाषा महाराष्ट्रात असताना आणि तिला प्राधान्य असताना तिसरी भाषा हिंदी सक्तीची हा निर्णय पुढे येतोच कसा? कारण राजकारण्यांनी हे संपूर्णपणे आपल्या ह्या राजकारण करण्यासाठी इतर समाजाचा फायदा उठवण्यासाठी हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं. आणि संपूर्णपणे हिंदी ही सक्तीची भाषा आहे, हा निर्णय चुकीचा आहे. हिंदी असायला पाहिजे परंतु ती सक्तीची असायला पाहिजे, या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे. पालक म्हणून काय आव्हानं आहे तुमच्या समोर जर अशा पद्धतीने निर्णय घेतला असेल तर? आव्हान आहेत बघा. आता तुम्ही राज्यवाईज तुम्ही फिरा, मी फक्त मराठीतच बोलतो. हो मराठीत. तुम्ही आज दुसऱ्या राज्यात जा, आता इव्हन कर्नाटक म्हणा किंवा कुठल्याही इतर राष्ट्रात जा, त्यांच्या राज्यात सक्तीची त्यांची जी भाषा आहे तीच वापरली जाते. मग महाराष्ट्रात प्रथमतः मराठी हीच सगळ्या शाळेत सक्तीची असावी. मराठी तर सक्तीची केलेलीच आहे, निर्णयात ते नमूद केलं. अभिजात दर्जा देऊन सुद्धा जर तुम्ही मतांच्या राजकारणासाठी जर हिंदी भाषा ही जर तुम्ही पहिलीपासून सक्तीची करत असाल तर त्याला माझा ठाम विरोध आहे. तुम्ही हिंदी भाषा शिकू नये या मताचा मी बिलकुल नाही आहे, पण आज मुलांना एवढं बर्डन आहे ना की ते त्यांच्या डोक्यावरून पाणी द्यायची पळाले. तर आणखीन तुम्ही हिंदी शिकवा ना, तुम्ही 5वी नंतर शिकवा ना, आता जशी आहे ना तशीच ठेवा ना. तुम्ही पहिली ते 5वी किंवा हे सीबीएसई बोर्ड हे नवीन काय आणले ना, हे फक्त माझ्या मते मी आज 40-45 वर्ष मुंबईत राहतो, हे फक्त मतांच्या राजकारणाचं गणित जुळवण्यासाठी ह्या राजकारणी लोकांनी एक सुचवलेली एक सुवर्ण संधी. तुम्ही बघा आज आरोप नक्कीच आहे. आता अर्ध्या तासापूर्वी साहेबांची एक पत्रकार परिषद झाली आहे. तुम्ही फिरताना फिरा, त्यांच्या बॅनरवरती बघा, तुम्ही बोलताय लोकांच्या समोर. अभिषेक गुप्ता त्यांच्या बॅनरवरती कोण? मराठी आहेत ना. मी काय म्हणतो, मराठ्यांना पण तुम्ही पहिलं प्राधान्य द्या, पण तुमच्या राजकारणाच्या पोळीसाठी जर तुम्ही जर हे करत असाल, आता राजसाहेबांनी विरोध दर्शवलाय, मी समाधानी आहे, पण तो विरोध टिकवण्यासाठी तुम्ही झटा. आज उद्या तुम्हाला फडणवीस साहेब भेटायला गेले किंवा शिक्षण मंत्री दादासाहेब उदय सामंत भेटायला गेले की तुम्ही जर तिकडे जर विरघळलात तर तुम्ही मराठी लोकांना फसवताय. मराठी ही अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मी अभिनंदन करतो सगळ्यांचं, पण मराठी भाषा ही तशीच उच्चस्तरीय राहिली पाहिजे. इतर भाषेचा मध्ये गुंतागुंत न वाढवता मराठी भाषेला जो दर्जा आहे तोच राहिला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं घ्या ना, 5वीच्या करा, 5वीच्या नंतर करा, त्याला काही विरोध नाही. कारण आता शक्तीचे नाही, आता जे शक्तीचे ती नको. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, ती म्हणजे आज मराठी शाळेतली पटसंख्या कमी होताना दिसते. मराठी शाळा या बंद पडताना दिसत आहेत. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेली नाबर गुरुजी विद्यालय, मी स्वतः त्या शाळेचा विद्यार्थी आहे, ती शाळा सुद्धा पटसंख्या नसल्यामुळे बंद करावी लागते. जर पालकांनाच त्या ठिकाणी मराठी भाषेचा आग्रह नसेल तर मग जर शैक्षणिक क्षेत्रात असे निर्णय घेत असेल तर मग त्याला आपण अयोग्य कसं म्हणायचं ना. हिंदी भाषा सक्ती करण्यापेक्षा मराठी माणसं मराठी शाळेमध्ये आणि मराठी माध्यमामधून कशी शिकतील आणि ती पटसंख्या कशी वाढेल याच्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि पालक पण तितके जबाबदार नाही का? पालक तेवढे जबाबदार आहेत, परंतु शैक्षणिक जी धोरणं आहेत आणि ज्या शाळांना जे शैक्षणिक धोरणानुसार ज्या सवलती दिल्या जात आहेत त्याचा फायदा काही संस्था उठवत आहेत आणि त्या संस्था फायदा उठवत असल्यामुळे मराठी कुठेतरी मागे पडत चालली आहे. आणि त्या मराठीचं संपूर्णपणे जर आधुनिकीकरण करायचं असेल, आहे ती भाषा जर टिकवायची असेल
तर संपूर्णपणे या राजकारणी जशी हिंदी सक्तीची करू असं जे जी.आर. काढतात त्यापेक्षा मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठी माध्यमामध्ये जास्तीत जास्त कसं शिकलं पाहिजे याच्यावर तडजोड आणि उपाय केला पाहिजे. मला सांगा, आता मराठी सोबतच इंग्रजी असेल आणि त्या ताई म्हणाल्या त्या पद्धतीनं फ्रेंच असेल, जर्मन असेल, ह्या फॉरेन लँग्वेजेस सुद्धा शिकवण्याचे ऑप्शन शाळांमध्ये दिलेले आहेत आणि मुलांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल त्या बाजूने जास्त दिसतो. मग फक्त हिंदीलाच आपण का आक्षेप घेतोय किंवा का विरोध करतोय? मुळात तुम्ही बघाल तर ज्या भाषा आहेत, इतर भाषा त्यांना शिकायच्या ते शिकू शकतात, पण त्या पर्यायी भाषेत त्याच्यावरती सक्ती नाही बघा कोणाची. सक्ती हिंदीचीच केली जाते. आज तुम्ही बोलता मराठीची अंमलबजावणी आपली भाषा, आपल्या भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला, पण तुम्ही बघाल तर इतर शाळांमध्ये मराठी भाषा ही तेवढी शिकवली जात नाही, ती पर्यायी म्हणून ठेवली जाते, त्याची परीक्षा पण घेतली जात नाही. ही व्यवस्था आत्ताची. पण आज जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार सर्व शाळांना मराठी शिकवणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. फर्स्ट लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी मराठीला प्राधान्य द्यावं लागेल. सक्ती आहे पण अंमलबजावणी होत नाहीये आणि त्याच्यावरती कोणत्याही शाळेने जर ते नियम तोडला तर कारवाई पण होत नाही. आतापर्यंत एक मला कारवाई दाखवा की शाळेवरती घेतलेली आहे, अजून एकही कारवाई घेतलेली नाही. ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. ते हिंदी धार्जिण आहे. आज आपले मुख्यमंत्री सुद्धा हिंदीमध्ये भाषण करतात. मला हे कळत नाही की ते नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की युपी बिहारचे मुख्यमंत्री आहेत. मला हा प्रश्न पडतो कधी. हे त्यांनी समजलं पाहिजे. आपली भाषा ही राज्याची मराठी आहे. तर मग आता राज ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल आणि आता इतरही पक्ष या संदर्भात घेऊन विरोध प्रदर्शन करणार आहेत आणि या संदर्भात ठिकठिकाणी पत्र देऊन रिक्वेस्ट सुद्धा करणार आहेत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या की आम्ही याला विरोध करतोय. तर तुमचा पाठिंबा असणार आहे का आणि तुम्ही या निदर्शनामध्ये, विरोध प्रदर्शनामुळे सहभागी होणार आहात? सक्ती करत असतील तर हिंदी सक्ती करण्याला आमचा ठाम विरोध आहे आणि त्यासाठी जे जे काय आंदोलनं होतील, जे जे काय ते उपाय पुढे येतील त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच पुढे असू. फक्त मनसे नाही तर मराठी एकीकरण समिती आहे, मराठी अभ्यास केंद्र आहे, बरेच अशा समित्या आहेत ज्या त्यासाठी काम करत आहेत आणि ते आंदोलन नक्कीच करणार आहे यासाठी. आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी ह्याला साथ दिलीच पाहिजे, मग ते कोणी असो. नक्कीच नक्कीच मराठीसाठी आम्ही कुठेही उतरायला तयार आहोत. मराठीसाठी पाहिजे हो. तर एकंदरीतच आपण पाहिलं तर भाषिक अस्मिता हा विषय महाराष्ट्रासाठी, मराठी जणांसाठी फार कळीचा राहिलेला आहे, भावनिक राहिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्रिभाषी सूत्रीचा, ह्याच्या अंमलबजावणीच्या वेळेस ज्या पद्धतीनं पालकांमधून आता प्रतिक्रिया उमटत आहे आणि राजकीय ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या जात आहेत, पुढचा जो सगळा जो या अंमलबजावणीचा घाट सरकार घालतंय, करू पाहतंय, हा काय फार सोपा नसणार आहे. आणि यामध्ये पालकांसोबतच 1ली ते 5वी म्हणजे अगदी चिमुकले विद्यार्थी हे भरडले जाऊ नयेत, इतकीच काय ती अपेक्षा. कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.